शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवानंद तराणे, रसिकांची हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, संगीताचा प्रवाह खरं तर एका काळापासून पुढच्या काळापर्यंत वाहत असतो, पण हाच प्रवाह जेव्हा काळाप्रमाणे पुढे सरकतो तेव्हा त्या संगीतात अनेक बदल होतात. संगीत जरी बदललं असलं तरी त्याचा आत्मा तोच असतो, पण काळाच्या पुढे जाऊन संगीताची भाषा ती मात्र गायक संगीतकार मंडळी शिकवत असतात आणि रसिकांपर्यंत ती पोचवत असतात. अर्थात असंच थोडंसं काळाच्या पुढे जाणारं संगीत आणि काळाबरोबर काळाला धरून सगळ्यात तरुणाईला पुढे नेणारं असं संगीत ज्यांनी केलं, असा गायक संगीतकार निर्माता अवधूत गुप्ते आज आपल्यासोबत आहे. अवधूत, नमस्कार. आणि तसंच आजच्या काळाची गायिका जिला म्हणता येईल असं पार्श्वगायनातलं आणखी एक महत्त्वाचं नाव म्हणजे मुग्धा कराडे आज आपल्यासोबत आहे. मुग्धा, स्वागत आहे. अवधूत, आज गोष्टी गाण्यांच्या निमित्ताने तू इथे आलायस, पण सह्याद्री वाहिनी ही काही तुला नवीन नाही. सह्याद्री अंताक्षरी गेली अनेक वर्ष, खरं तर म्हणजे अनेक वर्षांपूर्वी अनेक वर्ष तू करत होतास. आज पुन्हा एकदा सह्याद्रीला येऊन कसं वाटतंय? खूप नॉस्टॅल्जिक वाटतंय, खूप भावूक झालोय मी, कारण खरोखर माझी सुरुवात ही ह्याच मंचापासून, म्हणजे ह्याच वाहिनीपासून नव्हे तर हा फ्लोअर आहे इथपासनं अँकरिंग मी करायचो. सह्याद्री अंताक्षरीची सुरुवात झाली आणि सह्याद्री वाहिनीचं वैशिष्ट्य कलाकारांसाठी असं आहे, म्हणजे लोकांसाठी लोकप्रिय वाहिनी, पहिली वाहिनी. पण ह्या सगळ्या पलीकडे जाऊन इथली जी डिपार्टमेंट्स आहेत त्यामध्ये काम केल्यानंतर आपल्याला मूलतत्व कळतं आणि मग आपण कितीही वेगळ्या मोठ्या स्टेजवरती गेलो तरी हे डिपार्टमेंट्स कशी असतात, कशा प्रकारचं शूटिंग होतं, चित्रीकरण कसं होतं, कसं केलं जातं, ह्याच्या सगळ्याचे धडे इथे मिळतात. आणि आज मला परत आल्यावर इथे शाळेत आपण परत गेल्यावर कसं वाटतं, आपल्या शाळेत प्रमुख पाहुणा म्हणून गेल्यानंतर जसं वाटतं तसं वाटतंय मला. खूपच मला ते दिवस आठवत आहेत सगळे. खरंच आहे. आणि ते दिवसच वेगळे असतात. ज्यांची सुरुवात दूरदर्शन पासून झाली आहे त्यांना तो नॉस्टॅल्जिक फील आहेच आणि तो असतोच मनात. आणि उत्तरा, तुझं मला जेव्हा आमंत्रण आलं त्यावेळेला तुझं आमंत्रण आलं हे सह्याद्री वाहिनीकडनं आलेलं आमंत्रण, आणि सह्याद्री वाहिनीचं आमंत्रण म्हणजे महाराष्ट्राचं, खरं स्वतःचं, महाराष्ट्राच्या शासनाचं म्हणा, महाराष्ट्राचं म्हणा, महाराष्ट्राच्या जनतेचं आमंत्रण असतं. बरोबर. त्यामुळे ते आमंत्रण खूप जीवाच्या जवळचं वाटलं आणि मी आलेलो. अगदी खरं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की गोष्टी गाण्यांच्या निमित्ताने आज अनेक गायक, संगीतकार, गीतकार या प्लॅटफॉर्मवर आलेले आहेत आणि अनेक गाण्यांच्या गोष्टी उलगडल्या आहेत. आज तू जे वैविध्य तुझ्या संगीतामध्ये ते दिलं आहेस, त्या वैविध्यातले काही निवडक मोती आपल्याला वेचायचे असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद. तर मला असं वाटतं मैफिलीची सुरुवात गणपतीने आपण करतो, गणपतीचं स्तवन करतो. तर तुझी तर गणपतीची अनेक गाणी आहेत, पण आज कशाने सुरुवात करायला आवडेल तुला? कशाने सुरुवात करावी ह्याचा चॉईस मला दिल्याबद्दल धन्यवाद. खरंच गणपतीचं म्हणजे मी जी दुसरी फिल्म केली होती मोरया, त्यामध्ये देखील टायटल सॉंग आहे गणाधीशा बालचंद्रा, ते आहे. किंवा झपाटलेलामध्ये गणपतीचं गाणं गुरुनी लिहिलेलं मी केलेलं आहे. पण सगळ्यात धाकटं मूल असतं ते सगळ्यात लाडकं असतं. तर नुकताच मी माझ्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलवरती लावण्यवती नावाचा अल्बम केला, ज्यामध्ये 4 लावण्यांचा अल्बम केला आणि त्याची सुरुवात आम्ही गणपतीच्या लावणीने केली. आता हे गणपतीची लावणी म्हणजे तू कव्वाली पण गणपतीची केलेली आहेस, आता लावणी पण गणपतीची, म्हणजे काय काय वेगळेपण आहे? बाप्पा हा सगळ्याच
सगळ्यांचाच लाडका देव असतो, कलांचा अधिपती आहे, लाडका देव असतो. त्यामुळे त्याला वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघायला मला आवडतं, वेगवेगळ्या कोंदणात त्याला बसून त्याचं सौंदर्य वाढवायला आवडतं. सो मी कव्वाली पण केली आणि हे लावणी गणपतीची केली, जी आता मीच लिहिली, त्याला संगीतही मीच दिलं आणि गायली वैशाली सामंतनी. पण त्यावरती खूप सुंदर नृत्य जे केलेलं आहे ते भार्गवी चिरमुलेनी केलंय. तर मला असं वाटतं मी गाण्यापेक्षा आपण ते बघूया. गणराया माझी सेवा कबूल करावी, गणराया माझी सेवा कबूल करावी. हळद कुंकू वाहुनी ठेविते, पान सुपारी घ्यावी. ओ हळद कुंकू वाहुनी ठेविते, पान सुपारी घ्यावी. अहो राया गणराया माझी, ओ गणराया माझी सेवा कबूल करावी, गणराया माझी सेवा कबूल करावी. गणराया माझी सेवा कबूल करावी, गणराया माझी सेवा कबूल करावी. गोष्टी गाण्यांच्या. वाह अवधूत, खरं तर वैशालीनेही उत्तम गायलंय, तुझं संगीतही उत्तम झालंय आणि भार्गवी फार सुंदर दिसलीये, फार सुंदर नाचलीये. एकूण प्रोडक्शनच तुझं खूप सुंदर झालंय. थँक्यू. त्यामुळे ह्या प्रोडक्शनचा विचार मुळात तू कसा केलास हेही मला ऐकायला आवडेल. तू कार्यक्रमाची सुरुवात करताना छान सांगितलंस की काळ पुढे चाललाय, गोष्टी बदलत आहेत, संगीताचे कोण बदलत आहेत, त्यानुसार जे आपल्याला स्वातंत्र्य मिळतं, ज्याला आपण जगामध्ये आता इंडिपेंडंट म्युझिक असं म्हणतात. तर हा इंडिपेंडन्स काय आहे, हे स्वातंत्र्य काय आहे, तर ह्या बदलत्या माध्यमांनी, इंटरनेटनी, यूट्यूबसारख्या माध्यमातून आल्यानंतर तुम्हाला जे हवं ते तुम्हाला करण्याची संधी मिळते. म्हणूनच मी हे यूट्यूब चॅनलमधनं स्वतःची गाणी स्वतः पैसे साठवतो, त्याच्यावरती खर्च करतो, आपल्याला जे हवं ते करतो. कारण चित्रपटामध्ये काय होतं, शेवटी तुम्ही चित्रपटाचं संगीत देताना जशी कथा आहे, दिग्दर्शकाला कथेनुसार जी गाणी हवी आहेत त्यानुसार तुम्हाला ती बनवायला लागतात, लिहावी लागतात, लिहून घ्यावी लागतात आणि द्यावी लागतात. इंडिपेंडंट म्युझिकमध्ये असं काहीच नाही आहे. तुमच्यापासून सुरुवात होते की मला हे करावं असं वाटतं. सो मला लावण्या कराव्याशा वाटल्या 4,
मग त्यातली एक गणपतीची करावीशी वाटली म्हणून ही लावणी केली. वा, पण याच्यातही एक थीम म्हणून, संकल्पना म्हणून पुन्हा एकदा वेगळेपणा मला जाणवतो. एकतर 4 गायिका, 4 नृत्यांगना, 4 गाणी, आणि ही 4ही गाणी देत असताना एक कुठेतरी म्हणतो ना आपण महिला सक्षमीकरण वगैरे असा मोठा शब्द होईल, पण महिलांकडे बघण्याचा एक तुझाही दृष्टिकोन नेहमी जाणवतो. म्हणजे तुझ्या बोलण्यात आई, बायको, मैत्रीण अशा सगळ्याच असतातच, पण महिलांच्या दृष्टीने एक स्त्री म्हणून एक बघण्याचा दृष्टिकोनही तुझा वेगळा आहे. त्याबद्दल काय सांगशील? महिला सबलीकरण किंवा आता पुरुष आणि महिला एका प्रतलावर एका लेवलला आलेले वगैरे अशी जी चर्चा होते त्यावेळेला मला असं वाटतं नाही, चुकीची चर्चा आहे. कारण महिला ज्या आहेत त्यांच्यामधली जी ताकद आहे त्या ताकदीच्या लेवलला पुरुषाला जायला अनेक शतकं जातील, अनेक युग जातील, इतकी महिला सक्षम आहे. फक्त तिच्यातलं जी ताकद आहे तिची ती बघायचा कोण आपल्याला दिसला पाहिजे. की ती महिला ज्या प्रकारे एखादी स्त्री भावूक होऊ शकते, स्त्री बाळाला जन्म दिल्यानंतर ज्यावेळेला तिची माता होते त्याच्यानंतर त्याच्यामधले तिचं जे त्या मुलाला वाढवताना त्यामध्ये ती जे काही स्वतःचं खर्च करते अस्तित्व, त्यामुळे ती एक महान गोष्ट आहे निसर्गाने बनवलेली. तिथपर्यंत पुरुषाला पोचायला अनेक युग लागतील असं मला. आणि तरीही असं म्हटलं जातं ना की पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बाई उभी. नाही, बाईच्या खांद्याला खांदा लावायला पुरुषाला अनेक युग जातात. पण म्हणजे हा वेगळा दृष्टिकोन तुझ्या गाण्यांमधनं दिसतो. म्हणजे त्या अल्बमचं नावही तू लावण्यवती असं ठेवलेलं आहे. आणि कुठेतरी या सगळ्याची सुरुवात कुठे होते तर लग्न या विषयापासून होते. आणि मग प्रत्येक विषयाचं तू गाणं केलंयस. मग अगदी बघण्याचा कार्यक्रम, कांदे पोहे, त्यावरही तुझं गाणं आहे. तर ते गाणं कसं झालं? राजीव पाटील, आता म्हणजे स्वर्गीय राजीव पाटील माझे मित्र, आणि त्यांनीही एक फिल्मची कल्पना केली. त्या फिल्मचं आधी नाव त्यांच्या मनातलं जे होतं ते कांदे पोहे हेच नाव होतं, पण ते दुर्दैवाने त्यांना काही ते टायटल मिळालं नाही, ते अवेलेबल नव्हतं. म्हणून मग त्यांनी त्याचं शेवटी चित्रपटाचं नाव सनई चौघडे असं दिलं. मला गाण्याचं संगीतकार म्हणून मला त्यांनी ज्यावेळेला गाणे बनवायची संधी दिली, गाणी बनवायची, त्यावेळेला त्यांनी मला कांदे पोहे हे टायटल सॉन्ग म्हणून बनवायला सांगितलं. बरं. आणि अर्थात त्या चित्रपटाची कथा, थीम जी होती ती अशी होती की लव्ह मॅरेजेस होत असतात, परंतु अरेंज मॅरेजमध्ये एक मुलगी ज्या वेळेला ह्या अग्निदिव्याला सामोरी जाते त्यावेळेला तिला जे भोग भोगावे लागतात त्याबद्दलचा अख्खा चित्रपट होता. की मुलगी, वडील येतो आणि सांगतो मुलीला की उद्या तुला बघायला एक स्थळ येणार आहे. ती मुलगी रात्रभर विचार करते, उद्याचा येणारा जो मुलगा आहे तोच आपल्या जीवनातला खरा आपला हिरो, आपला राजकुमार. ती त्याचं चित्र मनामध्ये रंगवते. संध्याकाळी तो येणार त्यावेळेला स्वतःच्या चेहऱ्यावर रंगरंगोटी करते आणि हातामध्ये कांदे पोह्याचं ताट घेऊन त्याच्यासमोर जाऊन बसते. इथपर्यंत सगळं छान असतं. वाटेल ते प्रश्न विचारले जातात तिच्याबरोबर आलेले, चालून दाखव म्हणून सांगितलं जातं. इथे कुठेतरी माणुसकी संपते असं मला वाटतं. त्यानंतर तो मुलगा निघून जातो आणि अर्थात काहीतरी कारणामुळे, काही वेळेला हुंड्यामुळे आजही नकार येतो आणि बाप बिचारा मुलीला येऊन परत सांगतो की ते स्थळ चांगलंच नव्हतं, आपल्यासाठी नव्हतंच ते, आपली समजूत काढतो. ती मुलगी त्याच उशीमध्ये तोंड घालून रडते. एक 4-5 दिवस जातात, नवीन स्थळ येतं. पुन्हा एकदा नवीन उमेद मनामध्ये जागृत करून, डोळ्यांमध्ये नवीन स्वप्न भरून ती मुलगी पुन्हा एकदा कांदे पोह्याची ती डिश हातामध्ये घेऊन त्या नवीन मुलाच्या समोर जाते. काय होत असेल तिच्या मनांना, काय यातना होत असते. त्यावेळेस मला असं वाटलं की हे जे काही या अग्निदिव्यातनं ती जाते ती आणि तिच्या हातातले कांदे पोहे, ह्याच्यामध्ये मला खूप साधर्म्य जाणवलं. आणि म्हणून उत्प्रेक्षा अलंकार वापरून आपण म्हणतो की ती देखील धुतल्या तांदळासारखी, धुतल्या कांदे पोह्यांसारखी स्वच्छ. जोपर्यंत तिच्या अंगाला हळद लागत नाही आणि ती संसाररूपी त्या कढईमध्ये होरपळून निघत नाही तोपर्यंत तिचे कांदे पोहे होत नाहीत. क्या बात आहे. वा. म्हणून मी हे गाणं लिहिलं. आयुष्य हे चुलीवर आल्या कढईतले कांदे पोहे. खरंच आहे. म्हणजे तो जे एक समर्पक रूपक खऱ्या अर्थाने तू त्या पूर्ण गाण्यामध्ये वापरलेस. आणि ते तेव्हा आश्चर्य वाटतं की अरे खरंच आहे की कांदे पोहे प्रत्येकाच्या आयुष्यात आलेले आहेत,
पण असा विचार कोणी केलेला नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं अवधूत, बऱ्याचदा तुझी गाणी ऐकल्यानंतर असं वाटतं की अरे हे उडतं गाणं आहे, पण त्या गाण्यामागे विचार आहे, हे खरं तर आज आपल्याला लोकांना सांगायचं आहे. आणि मग या नोटवर कांदे पोहे होऊन जाऊ देत. हो, जरूर जरूर. भिजलेल्या क्षणांना आठवणीची फोडणी, हळदीसाठी आसुसलेले हळवे मनन कांती, आयुष्य हे चुली परल्या कढईतले कांदे पोहे, आयुष्य हे चुली परल्या कढईतले कांदे पोहे. नात्यांच्या या बाजारातून विक्रेत्यांची दाटी, आणि म्हणे तो वरचा ठरवी शतजन्माच्या गाठी. रोज नटावे रोज सजावे धरून आशा कोटी, पाने मिटून लाजाळू परी पुन्हा उघडण्यासाठी, आयुष्य हे चुली माराला कढईतले कांदे पोहे, कांदे पोहे, कांदे पोहे, कांदे पोहे. वाह, क्या बात है. वाह. दूरदेशीच्या राजकुमाराची स्वप्ने पाहताना, कुणीतरी यावे हळूच मागून ध्यानी मनी नसताना, नकळत आपण हरवून जावे स्वतःस मग जपताना, अन मग डोळे उघडावे दिवा स्वप्न पाहताना, आयुष्य हे चुली माराला कढईतले कांदे पोहे, कांदे पोहे, कांदे पोहे, कांदे पोहे. गोष्टी गाण्यांच्या. वा, मजा आली. थँक्यू. खरंच खूप छान. पण अवधूत, तुझ्या आयुष्यात कांदे पोहे कधी आले, कसे आले? आणि त्यावेळी गिरिजाने कांदे पोहे म्हटलं का? कसलं काय, त्या गोष्टीला आम्ही मुकलो. हो, म्हणजे मला मी प्रेमात पडलो आणि मग लग्न ठरलं. घरच्यांनी अजिबात विरोध केला नाही. इनफॅक्ट लवकर करा म्हणून सांगितलं. 23व्या वर्षी लग्न केलं. आणि नंतर मला लक्षात आले आपण कांदे पोह्याचा कार्यक्रम करायचा राहिला. पण छान, गिरिजाच्या रूपाने तुला खरंच एक खूप छान पार्टनर मिळाली आहे. आणि मी म्हटलं तसं की आई बायको या सगळ्या नात्यांमध्ये एक वेगळी गंमत आहे. आणि तू खूप छान त्या नात्यांना सांभाळून आणि सगळ्यांनी एकत्र राहून तुम्ही खूप छान हे केलं. मी जवळून पाहिलंय सगळं ते. हो, आणि मुख्य म्हणजे दूरदर्शनच्या मंचावर सांगायला हरकत नाही की तू जवळनं पाहिलंय, जवळनं चित्रीकरण पण केलेलं आहे. त्यांच्याकडे फाईल्स असतील. एक दिवस सेलिब्रिटी सोबत असा कार्यक्रम होता. छोटी मुलं होती आणि जवळपास 15 वर्ष झाली असतील त्या गोष्टीला सुद्धा. तू आली होतीस कॅमेरे घेऊन घरी दूरदर्शनचे. येस. त्यामुळे हे सगळं आपल्या आयुष्याच्याही खूप जवळचं असतं. म्हणजे प्रत्येक गाणं कुठेतरी आपल्याला रिलेट करत असतं असं दिसतं. मुग्धा, तुझ्याही बाबतीत हे गाणं म्हणजे तुझ्या छबीदार छबीने तर सगळे लाईक्स शेअर
म्हणजे आत्ताच्या काळात म्हणायचं झालं तर सगळे विक्रम मोडलेले आहेत. आणि तू त्या गाण्यात म्हणते जी आहेस की हजारोने लाईक तुझ्या डीपीला, तर तुझ्या डीपीला हे हजारोने लाईक आले का छबीदार छबी नंतर? नक्कीच आलेत. आणि हे माझं पहिलं सगळ्या लोकांना माहीत असलेलं गाणं होतं. या गाण्याची गंमत म्हणजे स्वप्नील प्रफुल्ल ह्या जोडीने हे गाणं कंपोज केलंय. गर्ल्स, मला वाटतं गर्ल्स चित्रपटातलं. आणि जय अत्रे ह्यांनी हे गाणं लिहिलंय. पण ह्याची गंमत अशी होती की हे गाणं जर तुम्ही ऐकाल तर त्यातला प्रत्येक शेवटचा शब्द हा टनी एंड होतो. बरं. सो आम्ही असे त्याची 2-3 व्हर्जन्स केली होती आणि आम्ही सगळे असे बसायचो स्टुडिओमध्ये आणि चला एकेकाने टर्नी हे करणारे शब्द सांगा, मग कमेंट, मेन्यू आधी वाचणं रेट किंवा बुलेटवर बिना हेल्मेट सांगणं थेट वगैरे असे सगळे शब्द वगैरे काढून आम्ही हे करायचो तिकडे. आणि स्वप्नील प्रफुल्ल याची 2-3 व्हर्जन्स केली होती. प्रोड्युसर पण कन्फ्यूज झाले होते की ह्यातलं नक्की काय आपण चूज करायचं. मी म्हणाल तर ऑनेस्टली मला थोडं टेन्शन होतं या गाण्याचं की जेव्हा रिक्रिएशन गाणं होतं, गाणी आधी केलं होतं, गायली होती, पार्श्वगायन पहिलं नाही. अच्छा, त्याही आधी केलं. मग बहीण म्हणून तिला ज्या वेळेला मी लॉन्च केलं एकतारामध्ये, मला वाटतं पहिलं गाणं केलं. बरोबर. पण गाण्याचं पण नशीब असतं, गायकाचं नशीब असतं. तसं तिचं सुपरहिट पहिलं गाणं मात्र स्वप्नील प्रफुल्लकडनं झालं. बरोबर. येस. सो त्या गाण्याच्या वेळेचं तू सांगत होतीस की तुला थोडं दडपण होतं. हां, कारण हे रिक्रिएशन आहे गाण्याचं. म्हणजे एक जुन्या गाण्याची एक लाईन आपण इथे वापरली आहे आणि त्याच्यावरती त्यांनी एकदमच ट्रेंडिंग शब्द टाकले होते. तर कधी कधी ते लोक खूप ॲक्सेप्ट करतात आणि कधी कधी नाही करत. सो गायच्या आधी मी सौद्याला जाऊन ऐकवलं पण होतं की चालेल ना रे, काय प्रॉब्लेम नाही ना होणार वगैरे वगैरे. तो तर मास्टर आहे त्याच्यामध्ये. सो मला असं कधी कन्फ्युजन झालं की असा नेहमी फोन असतो की अवधूत दादा असं गाणं आलंय, आता काय करू? नाही, बिंदास कर. सो ते फायनली लोकांनी ॲक्सेप्ट केलं. आणि त्यातली अजून एक गंमत म्हणजे तुम्ही जर शूट गाण्याचं बघितलं असेल तर त्यात जीन्स आणि साडी आणि फेटे असं त्यात ते पण खूप हिट झालं. सो एकूण वेगळा आला त्याला. त्यामुळे एकूण खूप गाणं लोकांना आवडलं, मला पण मज्जा आली. आणि मग त्याच्यानंतर खूप गाण्यांची अजून सुरुवात झाली. गायिका म्हणून, पार्श्वगायिका म्हणून खऱ्या अर्थाने ज्याला एक ब्रेक मिळणं म्हणतात ना, तो कुठेतरी या गाण्याने पुढे आला. आणि अनेक, जसं मी म्हटलं की अनेकांचे लाईक्स किंवा ह्या गोष्टी आल्या, तर काय प्रतिक्रिया होत्या लोकांच्या? म्हणजे जी तुला भीती वाटत होती की हे कसं ॲक्सेप्ट होईल, त्या बाबतीत नेमकं काय घडलं? उलट आहे, लोकांना माझं टेक्स्चर, माझा आवाज हा या गाण्यापासून नवीन ऐकायला मिळाला किंवा हे गाणं पुढे आल्यामुळे तो आवडायला लागला. किंवा मराठीत एक नवीन ट्रेंडची गाणी आली की ती माझ्याकडे यायला लागली, मला मिळायला लागली. हे सगळं सुरू झालं. आणि मलाही रील्सचं महत्त्व वगैरे कळलं, कारण या गाण्यावरती खूप रील्स झाले. त्यात टॅग केल्यावर मला वाटायचं की अरे आपण पण जीन्स आणि साडी घालून केलं पाहिजे का, पण अजून ते जमलेलं नाहीये. पण जमेल हळूहळू. कारण पुन्हा मी म्हटलं तसं बदलता काळ, बदलत्या काळाप्रमाणे पुढे जायचं. तर या सगळ्या गोष्टी बदलत असतात पण आत्मा तोच असतो, गाणं तेच असतं. मला वाटतं ऐकूया आज. नक्कीच. अरे पोरी आला पोरी भारी मोडून चाकोरी, त्यांची व्हायरल स्टोरी आली ट्रेंडिंगला. सर्व चांदणी ही कोरीच्या करायला पोरी आली ढगातून खाली बघा लँडिंगला. अक चटक चांदणी चतुर कामिनी, काय म्हणू तुला, तू हायस तरी कोण? वय कोण? छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, हजारांना लाईक्स माझ्या डीपीला. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, मोर माग माग माझ्या डीपीला. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, हजारांना लाईक्स माझ्या डीपीला. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, हजारांना लाईक्स माझ्या डीपीला. गणित्यात हॅलो, गणित्यात फॉलो, इन्स्टा ट्विटरला वर नंबर मागणं थेट. All you boys just get this
वा मुग्धा मस्त मजा आली. एक माहोल बना दिया म्हणतात तसं झालं. पण अवधूत हिच्यातली गायिका म्हणजे ती बहीणच आहे तुझी, पण तिच्यातली गायिका तुला कधी सापडली? नाही गंमत ती एक गझल जी आहे ज्याच्यामध्ये सरकती जाए रुख से नकाब आहिस्ता आहिस्ता, त्याच्यामधला एक शेर असा आहे की हया यकलख्त आई और शबाब आहिस्ता आहिस्ता. तसं ही लहान होती आणि मी गायची असं लोक असं आमच्या कुटुंबामध्ये चालू असायचं कार्यक्रम, कुठलेही असं दिवाळी दसरा सगळे एकत्र जमलो गाणं, पण मी फोकसमध्ये असायचो. बरोबर की अवधूत तू पण गा आणि मग हा मुग्धा जा, ती आपण बालगीत काहीतरी गाते असं. आणि अचानक एक वर्ष असं झालं की ती आली आणि तिने डायरेक्ट काहीतरी गझल गायली का राम का गुणगान कीजिए वगैरे असं काहीतरी गायलं आणि ती इतक्या परिपक्व गाणं तिने सादर केलं की म्हणजे माझी तर टोपीच उडाली. आणि म्हणलं ही एवढी चांगली कधी गायला लागली. आणि मग त्यानंतर आज सगळ्या कुटुंबामध्ये आम्ही ज्यावेळेला जमतो त्यावेळेला ऑल्सोरॅनमध्ये मी असतो. हा अवधूत तर चांगला गातो ते ठीक आहे, हे मुग्धाचं गाणं ऐकलंय का तुम्ही? आणि हिच्यावरतीच फोकस, कौतुक मुग्धाचं, कुठे याचा मुग्धाचं कार्यक्रम, माझ्या कार्यक्रमाला सगळीकडे ती माझ्याबरोबर असते. बरोबर. पण त्या गावात गेल्यानंतर जर का ते आमच्या कुठली मावशी तिथली असेल, अगं मुग्धाचं गाणं ऐकायला जायला पाहिजे ना संध्याकाळी, कार्यक्रम माझा. अशी ती काना मागून आली आणि तिखट झाली. पण धाकटी बहीण असल्यानंतर असंच असतं ना. पण खरं तर मुग्धा, अवधूत दादा जेव्हा लहानपणापासून ते त्याला दादा म्हणणं किंवा घरात असणं, जसं तो आत्ता म्हणत होता की तो तर फेमस आहे, पण तुला तुझं गाणं सापडलं आणि आपण अवधूत बरोबर गाऊ शकतो, किंवा हे सगळं कधी झालं? मी लहान असताना म्हणजे माझी आई कायम जॉब करत होती, सो आम्ही एकाच कॉलनीत राहतो. तर माझी सख्खी मावस बहीण, म्हणजे ज्यांना माहित नसेल कार्यक्रम बघताना, तर ही माझी सख्खी मावस बहीण, माझ्या आईची सगळ्यात धाकटीची बहीण तिची मुलगी. तर मी मावशीकडेच असायचे. तर हा घरी काहीतरी गात असायचा, मग मला शिकवायचा, असं कायम व्हायचं. आणि मला ॲक्च्युली लहानपणी याचा खूप राग होता, कारण आमचे गणपतीतले जे कार्यक्रम असायचे तेव्हा किंवा कॉम्पिटिशन्स असायचा तेव्हा हा फेमस संगीतकार नव्हता, कारण तो माझ्या थोड्यात मोठा आहे. तेव्हा तो स्वतःची कंपोजिशन्स मला शिकवायचा, मला गायला लावायचा आणि स्वतः खूप फेमस गाणी गायचा. आणि मी गात असताना लोकांवर लक्ष ठेवायचा की अरे हे कसं होतंय, आपलं गाणं लोकांना आवडतंय की नाही वगैरे. तर तेव्हापासून ही सुरुवात झाली. आणि मग हळूहळू मी त्याला फॉलो करत करत, म्हणजे मला आता लोक म्हणतात की मी उभी पण त्याच्यासारखी राहून गाते, हा खूप प्रॉब्लेम आहे. पण चांगलं आहे, अशा बाबतीत फॉलो करायला हवं. आणि खरंच अवधूतने एक म्हणजे तू इतकं महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या बाहेर मराठी गाणं खऱ्या अर्थाने तू पोहोचवलंयस, त्यामुळे खरंच बरं वाटतं. मुग्धा बाबतीत एक मी जरूर सांगेन की कारण मला शिकवता येत नाही, त्यामुळे मला शिष्य नाही. जसं सलील शिकवतो किंवा सलील कुलकर्णी, महेश काळे हे शिष्य घडवत आहेत आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि मला तसं शिकवता येत नाही, सिलेबस मला माहीत नाही जे. आणि सुगम संगीतामध्ये किंवा पार्श्वगायनामध्ये एक खूप खूप काम असतं आणि त्याच्यात तुम्ही खूप पुढे जायचं असतं, परंतु त्याला सिलेबस नाही, त्याला पाठ्यपुस्तक नाही. तर त्यामुळे मला कायम एक खंत असायची की माझं गाणं मी जे शिकलोय ते माझ्याकडनं पुढे वारसा, जर का त्याला म्हटलं मी घेतलेल्या शिकलेल्या गोष्टींचा पुढे कसा देऊ, कुणाला देऊ, तर मुग्धाच्या रूपाने मला ते खूप छान, मला आनंद मिळतो. तो तिने मला गुरु मानलंय की ना माहित नाही, मी तिला शिष्य मानून टाकलंय, त्यामुळे मी तिला शिकवत असतो. पण आपण काही कार्यशाळा केलेल्या आहेत आणि तू छान शिकवलेलं आहेस त्याच्यात. त्यामुळे काही शिष्य घडले आहेत आणि मुग्धाच्या निमित्ताने ते पुढे जातोय वारसा, तू म्हणतोयस तसं. गाण्यांवर येताना म्हणजे पुन्हा एकदा कमिंग बॅक टू पॉइंट, आपण म्हणजे तू इतक्या वेगवेगळ्या प्रकारची गाणी तयार केलीस. म्हणजे आपण जो महिला स्त्री हा सगळा विषय करत असताना एक सुंदरी नावाचं गाणं तू केलंय. आता बऱ्याचदा गाण्यांच्या गोष्टी उलगडत असताना असं होतं की सुरुवात कशापासून होते, तर एक गाणं लिहिलं जातं, गीतकार लिहितो, मग ते संगीतकाराकडे गाणं जातं, मग संगीतकाराकडनं ते गायकाकडे जातं. पण मला वाटतं सुंदरीचा प्रवास खूपच उलटा किंवा वेगळा असा झालाय. काय घडलं नेमकं? खूप छान विचारलंस तू, बरोबर. हा प्रवास उलटा झाला सगळा. आशिष पाटील नृत्य दिग्दर्शक, अधिक म्हणजे कोरिओग्राफर आणि डान्सर्स होता, प्रतिम डान्सर. त्याची माझी मैत्री कार्यक्रमांमधनं आणि इतर वाहिनींच्या काही कार्यक्रमात त्यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आणि तिथे आमची मैत्री जमली. एक दिवस तो माझ्याकडे गाणं घेऊन आला की हे प्रवीण कुंवरनी बनवलेलं हे गाणं आहे
आणि माझी इच्छा आहे की तुम्ही गावत. तर मी ऐकलं गाणं तर खूप सुंदर होतं आणि त्याची काय इच्छा होती की तो त्याला लावणीच म्हणतो. म्हणला की मला पुरुषाच्या आवाजातली लावणी मला करायची आणि मला ती सादर करायची. बरं. तर म्हटलं खूप नॉवेल कल्पना आहे म्हणून मी म्हटलं ऐकूया. गाणं ऐकलं, अप्रतिम आवडलं. मग मी त्याला म्हटलं की तू नुसतंच माझ्याकडे आणू नकोस, तर मी हे गाणं प्रोड्यूस पण करतो, आपण को प्रोड्यूस करू. म्हणून मी त्याला पाठिंबा दिला. मी गायलो वर, त्याच्यामध्ये ते चित्रीकरणाचा खर्च देखील उचलला आणि माझ्या म्युझिक कंपनीच्या माध्यमातून, माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे गाणं पोहोचवलं आणि ते सुपरहिट झालं. बाकी रेस्ट इज द हिस्ट्री. असं आहे. खरंच आहे. आणि ते सुपरहिट झालं आणि ते बघतो आपण यूट्यूबला, जेव्हा ते बघितलं जातं तेव्हा ते तितकंच रिच ज्याला म्हणता येईल तसं दिसतं. आणि पुन्हा एकदा ती म्हणाली तसं की रील्स, भयंकर रील्स झाली त्या गाण्यावरनं. बरोबर आहे. मला वाटतं आत्ताही आपण ते गाणं पाहूया, अनुभवूया आणि मग पुढच्या गप्पांकडे वळूया. बघूया. दाबून ओठ दातात, दाबून ओठ दातात, आईन धरून हातात. दाबून ओठ दातात, आईन धरून हातात. लावण्याची कोरीव मूर्ती, लावण्याची कोरीव मूर्ती. अवतरली अंगणी, अवतरली अंगणी. सुंदरी 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 सखे साजनी. 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 नथ मोत्यांची काजळ डोळा, गुलाब गाली तीळ सावळा. नजर बाण काळजात देते, हो नजर बाण काळजात देते. रसिका मन मोहिनी, रसिका मन मोहिनी. सुंदरी 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 सखे साजनी. सुंदरी 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 सखे साजनी. सुंदरी 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 सखे साजनी. सुंदरी सखे साजनी. फुलं गोंदली पाठीवरती. रंगारूपान रती हिला जिवंती जडत फिरती. पट्टा रुळती मखमाली, फुलं गोंदली पाठीवरती. रंगारूपान रती हिला जिवंती जडत फिरती. सुरताल पैंजणात बांधताना, चांदण्याच्या सरीतून नाहताना. हिरा जसा कोंदणात चमचमतो, वय तसा तारुण्याचं खुलताना. नजर बाण काळजात देते, नजर बाण काळजात देते. रसिका मन मोहिनी, रसिका मन मोहिनी. सुंदरी 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 सखे साजनी. सुंदरी 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 सखे साजनी. सुंदरी
सुंदरी सुंदरी सखे साजनी सुंदरी 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 सखे साजनी हे सुंदरी सखे साजनी गोष्टी गाण्यांच्या. वा अवधूत, खरंच सुंदर दिसलंय ते गाणं. आणि एकविरा प्रोडक्शन तुझं स्वतःचं आहे, त्यामुळे ही सगळी गाणी तू स्वतः तयार केली आहेस, त्याचे राईट्स तुझ्याकडे तू ठेवलेस, त्यामुळे किती मोठ्या गोष्टी खरं तर घडतायत की तू ते गाणं तुला जसं हवं तसं ते लोकांपर्यंत सादर करू शकतोस. ह्यातला एक आनंद वेगळा आहे. अगदीच वेगळा आहे की मी मगाशी सांगितलं इंडिपेंडंट म्युझिक आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला हा मी एका बाजूनी जे रेग्युलर आपण कमर्शियल म्हणतो किंवा जे रेग्युलर घडत असतं आणि ते करायला लागतं आपल्याला. तुम्ही केवळ कंपनी सांगते म्हणून, दिग्दर्शक सांगतोय म्हणून, प्रोडक्शन हाऊस सांगते म्हणून नव्हे, तर लोक मागतायत म्हणून एक लोकांना जे आवडतं तेच आपल्याला करत राहावं लागतं. तर आपल्याला जे आवडतं ते ह्या मुख्य त्याचा जो प्रवाह आहे या मुख्य प्रवाहातनं बाजूला सरकून काही गोष्टी ह्या माध्यमातून आपल्याला करता येतात, ज्याचा मी पुरेपूर फायदा घेत असतो. वा वा. आणि मला असं वाटतं की ते समाधान वेगळं आहे की जे आपल्याला हवं ते आपण सादर करू शकतो. कारण म्युझिक कंपन्या आहेत पण स्वतःची म्युझिक कंपनी असावी. म्हणजे मला परत एकदा ते कौतुक करावं असं वाटतं की एक गायक म्हणजे एका रियालिटी शो मधनं पुढे आलेला. म्हणजे मला आठवतंय मी तुझ्या वडिलांबरोबर पण काम केलं आणि तेव्हा बीज ऍडव्हर्टायझिंग मध्ये काम करत असताना त्यांनी मला सुरुवातीला सांगितलं होतं आमचा मुलगा अवधूत गातो बरं का. म्हणजे हे जे रियालिटी शो पासून आज स्वतःची म्युझिक कंपनी असणं, इथपर्यंत प्रोडक्शन पर्यंत येणं, हा पल्ला खूप मोठा छान गाठला. त्यामुळे खूप कौतुक तुझं नक्कीच वाटतं. पण पुन्हा ह्या सगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळी गाणी झाली. म्हणजे एक गोष्ट असते ना की त्या स्थळाचं एक वर्णन असतं आणि ते ठिकाण असतं आणि त्याचंही वर्णन करणारं गाणं तू केलंय. म्हणजे कोकणावर सगळ्यांचंच प्रेम आहे, त्याचं तू कोकणावर आधारित असं एक गाणं केलंस आणि मला वाटतं वैशालीने ते गायलंय. ते गाणं कसं तयार झालं? तो काळ म्हणजे साधारण 15-20 वर्षापूर्वीचा रिमिक्सेसचा होता. सो मला पण मी केलेल्या ह्या प्रयोगाला लोकांनी रिमिक्स म्हटलं, त्याचं मला आजही खूप वाईट वाटतं की रिमिक्स म्हणजे काय आहे की मी रिमिक्सेस केली आहेत, नाहीत केली अशातला भाग, पण संपूर्ण गाणं त्याची संगीत संयोजन बदलायचं आणि आजच्या काळातलं संगीत संयोजन त्याला द्यायचं. कारण गाणी, चाली, संगीत हे जुनं होत नसतं पण साऊंड हा जुना होत असतो, तंत्रज्ञान जुनं होत असतं. म्हणून नव्या तंत्रज्ञानामध्ये परत ते गाणं ज्यावेळेला रेकॉर्ड होतं त्याला रिमिक्स म्हणतात, म्हणून ते वाईट नव्हे. परंतु मी जय जय महाराष्ट्र असू दे किंवा बाई बाई मनोमनाचा पिसारा फुलला असू दे किंवा कोकणची चिडवा हो नाखवा, ही जुन्या गाण्यांची एक ओळ घ्यायची आणि त्याच्या आजूबाजूला नवीन गाण्याचा पसारा मांडायचा, ह्याला मी कॉम्बो म्युझिक असं म्हटलं. त्यावेळेला मला खूपच माझ्यावर टीका झाली. आता मुग्धानी जे गाणं आता जे गायलं की छबीदार छबी, हे कॉम्बो म्युझिकचाच प्रकार आहे आणि आता हिंदीपासून मराठीमध्ये सगळीकडे ते होत आहे. पण आताची जनरेशन म्हणतात ती फळं चाकती आहे ज्याचे काटे आम्हाला पोचलेत असं आहे. तर त्यावेळेची ही तो काळ हा होता. आता दुसरी गोष्ट एकाबद्दल हा काळ समजावून सांगितला. दुसरी गोष्ट कशी की मराठी गाणं, मराठी सुगम संगीत, मराठी नाट्य संगीत, मराठी संगीताच्या ज्या मराठी संगीताची जी परंपरा आहे ती एक ओळ माझ्या मनामध्ये सतत होती की मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. म्हणजे काय बाबा, तर मराठी माणसाला महाराष्ट्राच्या कक्षांच्या बाहेर जाऊन मराठीची गोडी देणे असा मी त्याचा अर्थ माझ्यापुरता घेतला. बरोबर आहे. आणि त्यामुळे मी ज्यावेळेला जय जय महाराष्ट्र केलं त्यावेळेला किंवा बाई बाई मनोमराचं, तर तुझे देख के मेरी मधुबाला हे हिंदी शब्द वापरले आणि मग त्याची कॅचलाईन मराठी ठेवली तशीच्या तशी. सो मराठी माणसाला देखील कळलं आणि हे गाणं महाराष्ट्राच्या कक्षांच्या बाहेर हिट झालं. ऐका दाजीबा महाराष्ट्राच्या कक्षांच्या बाहेर जगभरामध्ये चाललं. तर मला आनंद त्याच्यातनं किती चाललं, किती लोकांना संगीताचा आनंद मिळाला, बाकी करिअर्स घडली. ह्या सगळ्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की माझ्या महाराष्ट्राचं संगीत हे मी ह्या माध्यमातनं महाराष्ट्राच्या कक्षांच्या बाहेर नेलं. त्यातलाच हा प्रयोग होता कभी गहरे समंदर की गहराईया. तो असा की आपण म्हणतो की माती तशी माणसं. तर कोकणची जी माती आहे ही बघा तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये घाटावरच्या मातीपेक्षा केवढी वेगळी आहे. तिकडे काळी माती आहे, इथे लाल माती आहे.
तर इथली माणसं सुद्धा तशीच वेगळी आहेत. मला मी दरवेळेला आता काटा आला अंगावर सांगता, मी ज्या वेळेला आपण घाटावरनं उतरून कुठेही जातो, मी पुण्यातल्या घाटातनं उतरा नाही तर खाली जाऊन चोरली घाटातनं खाली उतरा, 50 किलोमीटरमध्ये निसर्ग बदलतो, झाडं बदलतात, पक्षी बदलतात, प्राणी बदलतात, मातीचा सुवास बदलतो, सगळं बदलतं. हे मला जादूसारखं वाटतं. आणि त्यामुळे निसर्गाचा चमत्कार आहे. माणसं बदलतात, भाषा बदलते, जेवण बदलतं, खाद्य संस्कृती बदलते, सगळं बदलतं. तिकडे वरती तुम्ही नगरमधनं जर का निघाला तर शेंगदाण्याचं कूट घातलेल्या सगळ्या भाज्या असतात. तुम्ही सह्याद्री उतरला की सगळ्यात खोबरं असतं त्याच भाज्यांमध्ये. सो ह्या सगळ्याचा चमत्काराची मला फार गंमत वाटते. तर अशी एक कोकणची मुलगी आहे, या कोकणच्या गोड मातीमधली मुलगी आहे, जी एका अमराठी मुलाच्या प्रेमात पडली. आणि त्यावेळेला ती त्याला सांगते की सख्या, तू कुणाच्या प्रेमात पडलायस याची तुला कल्पना आहे का? तर तू एका कोकणी मुलीच्या प्रेमात पडलायस. आणि ती कोकणी मुलगी कशी आहे तर ती सांगते की मी जशी आहे तसा माझा देश आहे किंवा माझा प्रांत आहे किंवा माझा कोकण तसा आहे. तर म्हणजे काय तर हिंदीमध्ये, परत हिंदी माणसाला समजायचं असेल तर मराठीत बरोबर आहे. आणि हिंदी माणसापर्यंत कोकण पोहोचवायचं असेल तर तो हिंदीतनच द्यायला पाहिजे. खरं. सो मी लिहिलं, हे मी अर्थात मी लिहिलेलं आहे की कभी गहरे समंदर की गहराईया, कभी ऊंचे पहाडों की ऊंचाईया. जसं कोकणामध्ये आपल्याला उजव्या बाजूला बघशील तर समुद्र, खोल समुद्र दिसेल, डाव्याकडे बघशील तर पर्वताच्या रांगा दिसतील. कभी गहरे समंदर की गहराईया, कभी ऊंचे पहाडों की ऊंचाईया, तू है अंबवा की छाया में आया मी तो. अंबवा म्हणजे आंब्याच्या झाडाच्या सावलीत तू आला. आंब्याच्या झाडाची सावली इतकी सुंदर सावली कुठलीच नसते असं मला वाटतं. तू है अंबवा की छाया में आया मितवा, मेरे कण कण में कोकण समाया मितो. आई गो, क्या बात आहे. अशी कोकणची, माझ्यासारखी कोकणची चेडवा म्हणजे मुलगी. सो अशी कोकणची चेडवा हो नाखवा, हिच्या घोवाला कोकण दाखवा. पुन्हा ती हुक लाईन आहे, ती परंपरेने आलेली आहे. आणि त्यामुळे ती परंपरा पण तू पुढे नेतोस आणि आजच्या काळाचं संगीत जे आहे तेही आपल्याला कुठेतरी दिसतं. ऐकूया आपण ते. हो जरूर. कभी गहरे समंदर की गहराइयां, कभी ऊंचे पहाड़ों की ऊंचाइयां, कभी गहरे समंदर की गहराइयां, कभी ऊंचे पहाड़ों की ऊंचाइयां, तू है अम्बवा की छाया में आया मितवा, मेरे कण कण में कोकण समाया मितवा. अशी कोकणची चेडवा हो नाखवा, ओ हिच्या घोवाला कोकण दाखवा. ओ अशी कोकणची चेडवा हो नाखवा, ओ हिच्या घोवाला कोकण दाखवा. हैया हो, हैया हो, हैया हो, हैया हो. लाल मिट्टी, लाल मिट्टी, कोकणची माती कशी लाल. लाल मिट्टी के लाली सिकाया मेरी, लाल मिट्टी के लाली सिकाया मेरी. रात जैसे है जुल्फों की छाया मेरी. होठ, आता ओठांना उपमा गुलाबाच्या वगैरे अनेक दिली जातात. ही उपमा पहिल्यांदाच दिली असेल असं मला वाटतं. उगाच कवी म्हणून स्वतःची पाठ करू. होठ कोकम के जैसे गुलाबी मितवा. आणि कोकणी माणूस कसा असतो तर धुले चावल से भी साफ दिल है मितवा. अशी कोकणची चेडवा हो नाखवा, ओ हिच्या घोवाला कोकण दाखवा. अशी कोकणची चेडवा हो नाखवा,
मस्त. थँक्यू. म्हणजे कोकणी माणसाला ना खरंच बरं वाटेल, कारण बऱ्याचदा विदर्भाबद्दल खूप बोललं जातं, कोकणी माणसांबद्दल खूप कमी बोललं जातं. असं काय नाही, आता तू एकदा वादग्रस्त विधान करतेस. आम्ही कोकणचे आहे, आम्ही कोकणचे आहे. कोकणच्या माणसाला एक सॉफ्ट कॉर्नर आला म्हणून म्हणायला हरकत नाही. पण कोकण असो, विदर्भ असो, कुठेही असो, गाव असतं ना, त्या गावात माणूस लहानाचा मोठा जेव्हा होतो, अगदी खरं, तेव्हा तो शरीराने जरी मुंबईत असला किंवा शहरात असला तरी तो मनाने मात्र गावातच असतो. अगदी खरं. हा, आता अशी सिच्युएशन कधी तुझ्या बाबतीत आली का, म्हणजे या विषयावर गाणं करावं असं काही झालं का? गावं सुटणं. तर झालं असं की तू म्हणालीस तसं अगदी बरोबर, की मी गावावर प्रेम आहे, मातीवर प्रेम आहे, महाराष्ट्रावर प्रेम आहे. मी इतके देश विदेशाचे दौरे करतो ना उत्तरा, आणि बघ तू ज्यावेळेला तू पण बाहेर येत असेल आणि घरात आल्यानंतर आपण कुलूप उघडलं की आतमध्ये जाऊन तुम्ही बायका काय बघता, बाबा बाल्कनी सगळी व्यवस्थित आहे ना, काय पडलं चढलं नाही ना, मग स्वयंपाकघरामध्ये जाऊन बघता सगळे डबे व्यवस्थित आहेत ना, कुठे काही बुरशी बिरशी लागली नाही आहे ना, मग बाकी बेडरूम्स चेक करता. माझं खरं सांगू काय होतं, मी जसं जर का एक महिन्याभराची बाहेरची माझा दौरा झाला, मी आल्यानंतर मुंबईमध्ये एकही दिवस थांबत नाही. एखाद दिवस आलो, सामान टाकलं, कपडे धुतले, दुसऱ्या दिवशी सकाळी मी जाईन कोकणामध्ये, तिकडनं जाईन कोल्हापूरला, कोल्हापूरहून पुण्यात येईन, पुण्यावरनं छत्रपती संभाजीनगरला जाईन, तिकडनं विदर्भात जाईन. असं मी माझ्या महाराष्ट्राच्या सगळ्या रूम्स बिम्स चेक करून परत मुंबईत आलो की मला बरं वाटतं. अवघे विश्वची माझे घर असं म्हणणाऱ्या माऊलीने इतकं माझं जरी नसलं तरी अवघा महाराष्ट्र माझे घर असं आहे. नक्कीच नक्कीच. आणि त्यातली ही माती माझ्या तितक्याच प्रेमाची आहे. आणि त्यामुळे ज्यावेळेला आपण आपल्या मातीपासून दूर असतो त्यावेळेला मग स्वातंत्र्यवीर सावरकर असतील तर ते म्हणतात, ने मज सीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. आणि गणेश शिंदे सारखा जर का एखादा नवोदित कीर्तनकार, संगीत कीर्तनकार, प्रवचनकार जर का असेल तर ते म्हणतात की काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. तर हे माझ्या कानावर आलं. तो काळ नगरचे नगरचे. आणि कोरोनाचा काळ होता तो, आणि मोबाईलवरती एक कोणीतरी फॉरवर्ड केलं, तर हे महाशय गाडी चालवताना हे आपली कविता गात होते म्हणा. बरं. आणि माझ्या ती हातात आली. आणि त्यावेळेला आम्ही बॉईज 3 म्हणजे बॉईज ह्या चित्रपटांची शृंखला फ्रँचायझी जी आहे ती मी तिला प्रेझेंट करतो. आणि विशाल देवरुखकर दिग्दर्शक आहे त्याचा, आणि आपले राजेंद्र शिंदे त्याचे प्रोड्युसर आहेत. तर पहिला चित्रपट हिट झाला म्हणून मग दुसरा तिसरा करत गेलो. आणि तिसरा ज्या वेळेला कोरोनाच्या काळात आम्ही लिहिला होता तो आम्ही लंडनमध्ये शूट करणार होतो. बरोबर. आणि कोरोनामुळे लंडनला जाता नाही आलं. त्यामधली सिच्युएशन होती की मुलं ही सगळी लंडनला जातात. बरं. आणि तिथे ज्या वेळेला ते आपल्या मातृभूमीला मिस करतात, त्यांना मातृभूमीची आठवण येते, त्यावेळेला एका गाण्याची गरज होती. आणि म्हणून ते गाणं त्यावेळेला माझ्या हातात पडलं. मी लगेच फोन करून त्या गणेश शिंदेंना शोधला आणि म्हटलं, अहो गणेशजी हे गाणं मला द्या. आणि तेव्हा घेतलं. दुर्दैवाने बाहेर जाता न आल्या कारणाने बॉईज 3ची संहिता एका बाजूला राहिली. आणि बॉईज 3 त्यावेळेला शूट करू शकलो नाही. नवीन कथा लिहिली आणि भारतातच शूट केली. ती बॉईज 3 म्हणून आली. जी आम्ही कर्नाटकामध्ये वगैरे मुलं गेली असं ते बॉईज 3 होती. जसा कोरोना संपला, सगळं जग ओपन झालं, आम्ही ठरवलं की बॉईज 3ची जी कथा होती ती आता आपण करू. आणि तो बॉईज 4 झाला. आणि मग बॉईज 4 ज्या वेळेला चित्रीकरणासाठी जाणार त्यावेळेला अर्थात हे गाणं आमच्याकडे होतं, ते मी रेकॉर्ड करायचं ठरवलं. अर्थात ती मुलं म्हणजे ती यंग आहेत आणि त्याच्यातला जो त्यांच्यातला जो इनोसन्स आहे तो टिपण्यासाठी मी ज्या वेळेला पहिल्या भागात लग्नाळू गाणं केलं होतं त्याही वेळेला मी कौस्तुभ गायकवाड सारख्या त्यांच्या वयाच्या मुलाला गायक म्हणून निवडलं होतं. तर इथे देखील मला त्याच वयाचा एखादा मुलगा पाहिजे होता. म्हणून मी पद्मनाभ गायकवाडला बोलवलं आणि पद्मनाभनी हे गाणं गायलं. पद्मनाभची देखील गोष्ट खूप छान आहे की आपले चंद्रकांत कुलकर्णी त्यांनी ज्यावेळेला तुकाराम केला, एक साधारण 7-8 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी असेल, त्यावेळेला मी माझा एकमेव चित्रपट ज्याच्यामध्ये मी अजून एका संगीत दिग्दर्शकाबरोबर काम केलं. कारण चंद्रकांत कुलकर्णींची अशी इच्छा होती की तुकारामांचे मूळ अभंग आहेत ते अशोक पत्कींनी करावेत आणि नवीन गाणी जी असतील ती मी करावी. ती लिहिली ती लिहिली दासू वैद्यांनी. बरं. आणि मग
त्या गाण्यासाठी गायक कोण, तर मी त्यावेळेला पद्मनाभला बोलवतो, कारण पद्मनाभ त्याला 8 वर्षाचा होता. आणि तो गाताना त्याचा तो इतका गोड दिसला की मी कुलकर्णींना बोलवून घेतलं, चंदू सरांना, आणि त्यांनी त्याला बघितलं म्हणून आणि त्याला कास्टच केला त्या रोलला. सो तुकारामाच्या लहानपणीचा रोल पण त्यांनी केला. बरोबर. आणि हा आता पद्मनाभ छान मोठा झालाय. बरोबर. आणि मग ह्या गाण्यासाठी मी त्याला गायक म्हणून बोलवलं. बरोबर. आणि आता रेस्ट इज द हिस्ट्री. आणि पद्मनाभ गायकवाड या मुलाच्या नावावर ते गाणं झालेलं आहे आणि ते सुपरहिट झालंय आता गाणं. खरोखर. आणि उत्तम सिंगर आहे तो. आणि त्याला तू एक चांगली संधी लहानपणी पण आणि मोठेपणी पण अशी दिलीस. मला असं वाटतं ऐकूया तेही गाणं. हो, आज पद्मनाभची परवानगी घेऊन मी गातो. पद्मनाभ इतकं गोड नाही वाटणार, पण प्रयत्न करीन. काय सांगू राणी मला गाव सुटना, कस सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना, कस सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्या मंदी माझ माव नाग अंग, अन जीच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग. जो तो हाये राणी आपल्या धुंदी मधी दंग, अन माणसांनी माणसांचे सोडली का रंग. म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना, कस सांगू राणी मला गाव सुटना. सरी गेली झाली त्याची तारी, पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली कोरी. मास्तरांच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी, अन आपऱ्याचे पुऱ्या कपड्या मंदी फिरती साऱ्या पोरी. हित म्हातारीच्या डोईवरला पदर हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना, कस सांगू राणी मला गाव सुटना. हो 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 वा. मला वाटतं अवधूत जे म्हणून लोक गावाकडून शहराकडे आले आपापल्या कामासाठी म्हणा, काही गोष्टींसाठी म्हणा, त्या सगळ्यांना जवळचं वाटेल असं हे गाणं आहे. आणि त्यांच्या मनातलं गाणं आहे असं म्हणायला हरकत नाही. पण मुग्धा, बॉईज 4 जसा आणि बॉईज 3चा उल्लेख झाला, तर बॉईज 3 मधलं तुझं एक गाणं खूप गाजलं, लग्नाळू. आता हे लग्नाळू हा पुन्हा विषय काय आणि नेमकं ते गाणं कसं आलं तुझ्याकडे? बॉईज 1 मध्ये लग्नाळू हे मुलाचं व्हर्जन होतं. आणि आम्ही नेहमी जेव्हा स्टेजवर असायचो तेव्हा कौस्तुभ किंवा अवधूत दादा हे गायचे, आणि तेव्हा मला नेहमी वाटायचं की मला पण असं एखादं फुल छान गाणं अवधूत दादाचं गायचं आहे. ते नशिबानी बॉईज 3 मध्ये मुलीचं व्हर्जन करायचं ठरलं आणि ते मला मिळालं. आणि मला गायलाही खूप मजा आली. फक्त अवधूत दादाबरोबर रेकॉर्डिंग करताना एक खूप भीती असते की बाकीच्या कंपोजर्सकडे गेलं की ते तिकडून आल्यावर आपण शांत असतो, इथे चुकलं तर ते 10 दिवस पुढचे असं ऐकायला लागतं. तेवढं गुरुकडनं ऐकायला पाहिजे ना. पण सुंदर झालंय तेही गाणं, म्हणजे पुन्हा एकदा आजच्या काळाचं गाणं म्हणता येईल त्याला. मला असं वाटतं की या गप्पा तुमच्या बरोबरच्या अशाच चालू राहणार आहेत. पण मंडळी, आज मात्र इथे थांबायची वेळ झाली आहे. आजच्या भागाची सांगता करताना हे लग्नाळू गाणं नेमकं काय आहे ते आपण ऐकणार आहोत मुग्धाकडनं. पण अवधूत, मुग्धा, पुन्हा एकदा तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत. पुढच्या भागात आपण पुन्हा भेटणार आहोत. आणि मुग्धा, आता तुला मी विनंती करते की तू हे गाणं सादर करावं. देवा रे देवा रे देवा रे देवा देवा
देवाच घेऊन उगाच नाव लागलाय माग कवाचा राव देवाच घेऊन उगाच नाव लागलाय माग कवाचा राव हळूहळू ह्याच्या मनात काळ लागलाय माझला कळू संध्यांच्या टाकीत येत या प्रेमाचं गळू 16व्या वर्षात